नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजचा माझा व्हिडिओ एक दुकानदार म्हणून आहे आणि काही शेतकऱ्यांना याचा राग येऊ शकतोय. आज बोटावर मोजण्या एवढं असं शेतकरी राहिले ते की ज्यांची बाग गेल्या गेल्या पहिल्यांदा दुकानदाराला बाकी आणून देते ती. कारण बाकी शेतकरी असं करते ती की पहिला सोसायटी भागवते ती, कर्ज फेडते ती, पतसंस्था फेडते ती, सोनं सोडून आणते ती, मग त्यातनं काही पैसे राहिलं तर मग दुकानदाराला देते ती. आणि वरून त्या शेतकऱ्याची भाषा अशी असते की ह्या दुकानदाराला काय कमी आहे. पण दुकानदारची अवस्था तुम्हाला काही माहित नसते. दुकानदारानं किती बँकेकडनं कर्ज घेतले, दुकानदारानं किती पतसंस्था घेतल्या, त्या दुकानदारानं किती बचत गटाकडनं पैसे घेतले ते, आणि दुकानदारावर किती सीसी आहे हे तुम्हाला अक्षरशः माहित नसते. दुकानदारावर किती कर्ज आहे. आणि ज्यावेळी एका शेतकऱ्याची फळछाटणी असत्या त्यावेळी दुकानदाराकडे येतोय त्यावेळी त्याची भाषा अशी असत्या की जणू या दुकानदाराशिवाय त्याला पर्यायच नाही, जणू काय तो छाटणारच नाही. पण ज्यावेळी त्याची बाग जात्या आणि हार्वेस्टिंग हातात पैसे देते त्यावेळी दुकानदाराला असं वाटतं की मीरा अंड्याच्यानं काय म्हणून उधार दिला असेल, कारण एवढं तारीख आणि एवढं वायदं घेऊन दुकानदार घ्यायला आलेला असतो. माझं म्हणणं इतकंच आहे की तुम्हाला दुकानदारचा व्यवहार पटत नसेल किंवा रेट बद्दल काय अडचण असेल तर त्या दुकानदाराला तुम्ही क्लिअर कट सांगा, त्याची बाकी भागवा, मग दुसरीकडे जावा तुम्ही. कारण तुम्ही अडकवत्या दुकानदारला, दुकानदार अडकवतोय कंपनीला, मग कंपनी 2-3 वर्षांनी दुकानदारावर केस टाकत्या, मग दुकानदार खेळत बसतो केसा मुंबई पुणे वाऱ्या करत. त्यामुळे तुमची बाग गेल्या पहिला हार्वेस्टिंगहून पैसे आलेल्या पहिली दुकानदारची बाकी भागवा. दुकानदार ही तुम्हाला चांगला म्हणेल आणि चांगला आशीर्वाद मिळतील आणि मार्केटला तुमची चांगली पत राहील आणि दरवर्षी तुमची बाग चांगली म्हणजे चांगलीच पिकणार. कारण ज्यांनी व्यवहार चांगला सांभाळाय खरोखर त्यांची बाग चांगली पिकल्यात आणि चांगलेच पैसे होते. धन्यवाद.